अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुप्रीम कोर्टाचा दिलासा। जाहिरात प्रकरणी अवमान ठपका ठेवायला सुप्रीम कोर्टाचा नकार। सुप्रीम कोर्टाकडून दोन्ही गटांचे अर्ज निकाली। नवनीत राणांचं जात वैधता प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टाने ठरवलं वैध। अर्ज भरण्याच्या काही तासांपूर्वी कोर्टाचा मोठा दिलासा। निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। अमरावतीतून अर्ज भरण्या अगोदर भाजपची रॅली। भाषणादरम्यान नवनीत राणा भाऊक। रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्दच। अर्ज बाद ठरवल्याप्रकरणी बर्वेंना हायकोर्टाचा दिलासा नाही। जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या आयोगाच्या निर्णयाला मात्र स्थगिती। नरेंद्र मोदींच्या भाजपला देशात 235 पर्यंत जागा मिळतील। एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या विशेष कार्यक्रमामध्ये राऊतांचा दावा। राज्यामध्ये महाविकास आघाडी 35 पेक्षा जास्त जागा जिंकेल, राऊतांना विश्वास। सांगलीमध्ये काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांना भाजपला मदत करायची असेल तर आमचा नाईलाज आहे। तोंडी परीक्षा कार्यक्रमादरम्यान राऊतांचं स्फोटक वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदींची चंद्रपूरमध्ये 8 एप्रिलला सभा तर 14 एप्रिलला रामटेकमध्ये करणार प्रचार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या दहशतीखाली। संजय राऊत यांची बोचरी टीका तर श्रीकांत शिंदे अजून बच्चा असल्याचं वक्तव्य। महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये पुन्हा बैठक। भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघांचा तिढा सुटणार का याकडे लक्ष। माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील भाजपला धक्का देण्याच्या तयारीत। मोहिते पाटलांनी बुधवारी सकाळी घेतली शरद पवारांची भेट अशी माहिती। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी। काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यावर संजय निरुपम यांनीही दिला राजीनामा। ट्विटर बायोमध्ये ठेवला माझा कट्टा कार्यक्रमाचा फोटो। अलिबागचं नाव बदला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र। अलिबागचं नाव मायनाक नगरी करण्याची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।